व्हायरल झालेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले की मला फेब्रुवारी 2024 मध्ये स्मिता पाटील मॅडम यांनी मान्यता दिलेली. तर त्यांना जे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब आहेत ते आदेश देतात, परंतु त्यांच्या आदेश इथे सोलापूरमध्ये पायदळी तुडवलेले दिसून येतात. त्यांना बडतर्फ करा. तर त्यांनी ते माझं पत्र वाचलं आणि त्यांनी मला साईडला बोलवून सांगितलं तुम्ही साहेबांना भेटू नका आणि बडतर्फ करा. आपल्याकडे एवढे पुरावे असताना देखील अधिकारी एवढे का टाळाटाळ करत आहेत? ते प्रादेशिक वन अधिकारी आहेत. त्यांची बहीण मनीषा पाटील ह्या विभागीय वन अधिकारी आहेत. ते जेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत होते तेव्हा देखील त्यांनी पंढरपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस तत्कालीन रजेवर असताना स्मिता पाटील यांच्याकडे चार्ज होता, त्या 4 दिवसामध्ये यांच्या म्हणण्यानुसार 33 शिक्षकांची मान्यता मिळाली. खरं तर एवढी गरज काय होती 4 दिवसामध्ये? नोकरीला लागल्यानंतर काही काळाने यांचे मामा, आई, आजी, आजोबा अशा सर्व लोकांच्या नावावरती अचानक जमिनीच्या खरेदी व्हायला चालू झाल्या. मैदानला 26 तारखेला उपोषणाला बसले तर मला पूर्ण जिल्ह्यातून फोन यायला चालू झाले. मला मी नक्कीच जगताप साहेब सुद्धा स्मिता पाटील मॅडम यांचा भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि फक्त कानून मला धमकीवजा फोन आहेत. अशा पद्धतीनं जर तुम्ही एखाद्या भ्रष्टाचार उघड करण्याचा मी प्रयत्न करत असताना तुम्ही माझा आवाज सोलापूर जिल्हा परिषदेतील डेप्युटी सीओ म्हणून कार्यरत असलेले स्मिता पाटील यांच्यावर काही दिवसांपासून माध्यमिक शिक्षक मान्यता प्रकरणी अन्य प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा ठपका सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना नेत्या प्रियंका परांडे यांनी वेळोवेळी सातत्य आवाज उठवत राहिले. खरं तर मागील आठवड्यात देखील त्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण देखील करण्यात आलं. का त्यांनी सोलापूर डेप्युटी सीओ स्मिता पाटील यांच्या विरोधात SITची चौकशीची देखील मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार नियमाबाह्य शिक्षक मान्यता देण्यात आली आहे आणि त्यासाठी त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची देखील भेट घेत तक्रार करण्यात आली आहे. एवढंच नाही तर स्मिता पाटील यांच्या पतीवर देखील गंभीर आरोप केल्याचं दिसून आलं. ते स्वतः वन विभागाचे अधिकारी आहेत. खरं तर हे सर्व प्रकरण पाहता वरिष्ठ अधिकारी कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय का असा देखील प्रश्न पडतोय. आणि याबाबत अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत हा सारा प्रकार ज्यांनी उघडकीस आणला ते प्रियंकाताई परांडे आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगाल, कशा प्रकारे हा आपण आरोप केलेला आहे? काय आपल्याकडे एकंदरीत ठोस पुरावे आणि कोणकोणते? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रियंका परांडे. मी 26 आणि 27 तारीख पासून आझाद मैदान मुंबई येथे सोलापूर जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सीओ स्मिता पाटील मॅडम यांनी फेब्रुवारी 2024 रोजी जो शिक्षकांना मान्यता देऊन गैरप्रकार केलेला होता त्याबद्दल मी मागील 8-10 महिन्यापासून आवाज उठवत आहे. आज 1 वर्ष 11 महिने होऊन देखील त्या प्रकारामध्ये कुठेही आपल्याला ठोस कारवाई झालेली दिसून येत नाहीये. तर सरळ उघड आहे की सर्वच सोलापूर जिल्ह्यातील जे काही शिक्षणाधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदेचे सीओ असतील यांच्या सर्वांच्या डोळ्याखाली ही घटना घडलेली असून देखील मॅडमला पाठीशी घालण्याचा प्रकार इथे सोलापूर जिल्ह्याचे प्रशासन करताना आपल्याला दिसतंय. तर मी प्रशासनाला आणि दादाजी भुसे साहेबांना विनंती केली असता भुसे साहेबांनी जुलै 2025 रोजी मला चौकशीचे आदेश माझ्या पत्रावरती रिमार्क करून चौकशीचे आदेश दिले होते. हे भुसे साहेबांचं चौकशीच्या आदेशाचं पत्र आहे. परंतु हे जेव्हा प्रक्रिया होत शिक्षणाधिकारी जगताप यांच्याकडे जेव्हा आलं तेव्हा पुणे उपसंचालक यांनी सोलापूर जिल्ह्यातून जे काही प्रकार घडलेला आहे त्याचा अहवाल मागवला होता. परंतु जगताप साहेबांनी अद्याप अहवाल सादर केलेला नाही. जगताप देखील पाठबळ देत असं दिसून येतं. हो, नक्कीच जगताप साहेब सुद्धा स्मिता पाटील मॅडम यांचा भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि फक्त जगतापच नाही तर वरिष्ठ लेवलचे देखील अधिकारी, मी तर बोलेल पुलकुंडवार साहेबांना सुद्धा मी या प्रकरणामध्ये पाठीमागे भेटले होते. परंतु या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून द्यायचा प्रकार ते करतात. आणि जनतेला माझी तर विनंती आहे, आपण जे बोलतोय, आपण अधिकाऱ्यांवर एवढा विश्वास ठेवतोय, अधिकारी एकमेकांना वाचवण्याचा 100% प्रयत्न करतात आणि मला हा 100% आलेला अनुभव आहे. मी आपणास सांगू इच्छिते, जेव्हा मी आझाद मैदानला 26 तारखेला उपोषणाला बसले तर मला पूर्ण जिल्ह्यातून फोन यायला चालू झाले. मला मी कुणाची नावं नाही घेत,
तर मला बऱ्यापैकी सर्व पक्षाचे पुढारी नेते तसेच ह्या स्मिता पाटील मॅडमचे पाहुणे रावळे इथपर्यंत जिथून धागेदोरे माझ्यापर्यंत लागतील अशा सर्व लोकांचे फोन आहेत. काही ठिकाणून मला धमकीवाजा फोन आहेत. अशा पद्धतीनं जर तुम्ही एखादा भ्रष्टाचार उघड करण्याचा मी प्रयत्न करत असताना तुम्ही माझा आवाज दाबण्यासाठी जर असं करत असाल तर मी तर न घाबरणारी व्यक्ती आहे. मी हा भ्रष्टाचार मॅडमचा मी 100% बाहेर काढणार म्हणजे काढणार. त्यासाठीच मी घेतलेलं हे पाऊल आहे. असं सांगतात की त्यांच्या शिक्षक मान्यतेवर ज्यांनी आलेले आहेत ते फक्त 8 ते 9 माझ्या काळामध्ये 8 ते 9 मान्यता देण्यात आल्या आहे. आपण किती असा आहे की आकडा किती लोकांना मान्यता त्यांनी केली आहे? मॅडम शिक्षणाधिकारीचा चार्ज मॅडमकडे 4 दिवसाचा असताना मॅडमनी 33 मान्यता दिलेल्या आहेत. खरं तो आम्ही ITR ज्यावेळेस तत्कालीन रजेवर असताना स्मिता पाटील यांच्याकडे चार्ज होता, त्या 4 दिवसामध्ये यांच्या म्हणण्यानुसार 33 शिक्षकांची मान्यता मिळाली. खरं तर एवढी गरज काय होती 4 दिवसामध्ये 33 शिक्षकांची मान्यता करण्यात आली? त्याबद्दल एवढी म्हणजे वेळ का आली की एवढ्या 4 दिवसामध्ये एवढी बरोबर. मान्यता करण्यात आली? आता मी यापूर्वी सांगते तुम्हाला, जेव्हा काही तुमच्यासारखे पत्रकार जेव्हा मॅडमची मुलाखत घेण्यासाठी किंवा त्यांचा याबद्दलचा विचार ऐकण्यासाठी जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या सांगण्यात येते की मी फक्त 9 मान्यता दिल्या. तर मी म्हणते जर तुम्ही 9 दिल्या, 9 मान्यता तरी द्यायचं तुमचं काय कारण आहे? तुम्ही जर 2017 पूर्वीचं जॉईनिंग दाखवून, तुम्ही पूर्वलेखी खोटी तक्रार दाखवून जर तुम्ही ते करत असाल तर तुम्हाला 7 वर्षाखालचा प्रस्ताववरती तुम्हाला मान्यता द्यायची गरज काय? याच्यापूर्वी तुमच्या अगोदर तिथे शिक्षणाधिकारी नव्हते का? तुम्हीच तिथे जॉईन झाल्यानंतर तुम्ही मान्यता का दिल्या? त्या 7 वर्षाची जी त्या व्यक्तींची 9 लोकांची पगार आहे ही शासनाला फुकटमध्ये द्यावी लागली का नाही? नुकसान कोणाचं झालं इथे? गव्हर्नमेंटचं झालं. तुम्ही 2 पैशासाठी तुम्ही मान्यता दिला. त्याच्यामध्ये त्या शिक्षण संस्थेवरती एखादा खरंच गरजवंत असणारा त्याची मान्यता झाली असती. त्या जागी तुम्ही दुसऱ्या मान्यता देऊन ज्याला खरं कोणत्या विभागात देण्यात आले हे सगळं? माध्यमिक विभागामध्ये म्हणजे जे आपण म्हणतो हायस्कूल त्या लेवलच्या हे शिक्षक मान्यता त्यांनी दिलेल्या आहेत. आणि पुढे जाऊन आता हे सर्व जनतेच्या समोर आलेलं आहे. शीतल काळे म्हणून करमाळ्याचे शिक्षिका आहेत. शिक्षण विभाग ज्या आहेत त्यांचा त्यांच्यावर देखील आरोप करण्यात त्यांचा येत एक आहे. व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले की मला फेब्रुवारी 2024 मध्ये स्मिता पाटील मॅडम यांनी मान्यता दिलेली. तर त्यांचा तो व्हिडिओ ह्याच्यामुळे व्हायरल झाला होता. त्यांनी TET न देता त्या पक्की मान्यता घेण्यासाठी जगताप साहेबांकडे शिक्षणाधिकारी यांच्याकडे गेले असतात. शिक्षण अधिकारी यांच्यावर देखील आरोप केले होते. हो, त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्यावर आरोप याच्यासाठी केले कारण शिक्षणाधिकारी म्हणले तुम्ही TET नसल्यामुळे मी तुम्हाला मान्यता देऊ शकत नाही. मग यांना 3 वर्षापूर्वी मान्यता दिली कुणी? जर तुम्ही TETच पास नाहीये तर तुम्हाला मान्यता दिली कुणी? तर ही मान्यता दिली स्मिता पाटील मॅडम यांनी. आता इथं सुद्धा या प्रकारात सुद्धा कुठेही स्मिता पाटीलला हायलाईट यांनी केलेलं नाहीये. इथं सुद्धा स्मिता पाटील यांना झाकण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो. मग मी म्हणते त्या जर अधिकारी आहेत, त्या कुठल्या राजकीय व्यक्ती नाहीत, त्या कुठल्या मोठ्या स्थानावर नाहीत किंवा त्यांनी फार आपल्या समाजावर फार मोठं काही उपकार केलेत आणि तुम्ही त्यांना वाचवताय असं प्रकार नाही. जर ते भ्रष्टाचार करतात, त्यांचे मिस्टर प्रादेशिक वन अधिकारी आहेत, त्यांच्यावर देखील आपण आरोप केलेला आहे. Yes. काय तुमच्याकडे म्हणजे त्यांच्या संदर्भात काय आहे नेमकं? मी सांगते तुम्हाला. ते प्रादेशिक वन अधिकारी आहेत. त्यांची बहीण मनीषा पाटील ह्या विभागीय वन अधिकारी आहेत. ते जेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत होते तेव्हा देखील त्यांनी पंढरपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी अगदी यमाई तू काही तलाव असेल, काही मला वाटतं वाखरीचा वन विभाग असेल, तिकडे देखील त्यांनी 57 कोटीपेक्षा जास्तचा भ्रष्टाचार केलेला आहे. आणि याची केस कोर्टामध्ये आज चालू आहे आणि ती चौकशी काहीतरी पोलीस प्रशासन लेवलला चौकशी चालू होती आणि ती कोर्टामध्ये केस जाईल असं त्याचे थोडेसे आता चान्सेस आहेत. आणि ती चौकशी CBI कडे द्या असं देखील चाललेलं आहे. म्हणजे इथपर्यंत तुमच्या घरातील अधिकारी सुद्धा या पद्धतीने वागतात. आणि ह्या कुटुंबाचं सांगायचं तर ह्या मनीषा पाटील आणि स्मिता पाटील नोकरीला लागण्याच्या अगोदर ह्यांची परिस्थिती अगदी बेताची होती. अच्छा. हा, आणि त्याच्यानंतर या नोकरीला लागल्यानंतर काही काळाने ह्यांचे मामा, आई, आजी, आजोबा अशा सर्व लोकांच्या नावावरती अचानक जमिनीच्या खरेदी व्हायला चालू झाल्या. माझ्याकडे गट नंबर सहित काही पुरावे आहेत.
तर मी अँटी करप्शन ब्युरोमध्ये देखील तक्रार केलेली आहे की तुम्ही ह्या पूर्ण प्रॉपर्टीची चौकशी करा. आणि यांच्या स्वतःच्या नावावर सुद्धा काही प्रॉपर्टीज आहेत. मग ह्या प्रॉपर्टी येतात कुठून? गव्हर्नमेंट तुम्हाला एवढी पगार देतं का जेणेकरून तुम्ही जमिनीवर जमिनी घेऊ शकतात? तर सरळ उघड आहे, एक प्रकार उघड केला काय आणि त्यांच्या आयुष्यभराचा चिट्टा उघड केला काय. तर याबाबत आपण शिक्षण मंत्र्याकडे गेला, शिक्षण मंत्री जातात त्यांच्याकडे आपण जाऊन आला, शिक्षण आता अधिकारी आहेत सोलापूरचे, त्यांच्याकडे आपण गेला होता त्या संदर्भात, आणि ह्या संदर्भात गेला असताना त्यांच्याकडे आपण काय मागणी केली होती? शिक्षणाधिकारी जगताप साहेब यांच्याकडे मी भरपूर वेळा गेलेले आहे. जाईल तेव्हा समोर बघितलं तर आपल्याला त्यांच्या कार्यालयाला लॉकच लावलेलं दिसतंय आणि कंटिन्यू ते रजेवर आहेत, बाहेर आहेत, इकडे आहेत, ऍक्सिडेंट झालाय, आजार आहेत, अशी कारणं दिली जातात. उपशिक्षणाधिकारी यांनाही मी भेटले, त्यांनीही बोलले मी येऊन जॉईन झालून 4 दिवस झालेत, मला काहीच यातली आयडिया नाही, कल्पना नाही, असे म्हणून टोलाटोलीची उत्तरं देतात. हे सर्व अंतर्गत सर्व सिस्टम आहे तो एकमेकांशी मॅनेज आहे. कुणी कुणाला इथे उघड करायचा प्रयत्न करत नाही ना, कोण कुणाला मदत नाही करत. फक्त आणि फक्त अधिकारी अधिकाऱ्यांना वाचवायचा इथे 100% प्रयत्न करतात. आणि राहिला विषय आमचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब आहेत, ते आदेश देतात परंतु त्यांचे आदेश इथे सोलापूरमध्ये पायदळी तुडवलेले दिसून येतात. तर कुठं तर ही ठोस पावलं जर नाही उचलले, एक प्रकारे दडवत गेलो तर असे अनेक प्रकार दडवले जातील. आणि सोलापूर जिल्हा परिषद असेल किंवा इव्हन कोणतीही जिल्हा परिषद ही संस्था असेल, ती ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते एक माध्यम आहे. आणि जर त्या माध्यमामध्ये, त्या संस्थेमध्ये वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते जर असे भ्रष्ट असतील, तर आज शिक्षण विभागाचा घोटाळा आपण बोलतोय, पण अशा जीवनावश्यक बऱ्याच गोष्टी आहेत, आरोग्य आहे, शिक्षण आहे, सर्वच आपल्या जिल्हा परिषदेच्या ह्याच्यामध्ये होऊन जातं. तर असं प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणि गुणवत्ता जर ढासळत गेली तर आपल्यापर्यंत कालांतराने काहीच पोचणार नाही. आज ही वेळ आहे की खरं तर आपण थोडासा संघर्ष करायचा होईना, परंतु या लोकांचं जे काही पितळ आहे ते उघडं आपण केलं पाहिजे. गेल्या 8-10 महिन्यापासून हा आपला संघर्ष चालू आहे. आगामी भूमिका नेमकी आपली काय असणार आहे? आता 27 तारखेला मला उपसचिव शिक्षण विभागाचे त्यांनी बोलवून माझ्या पत्रावरती, मी SIT चौकशीची मागणी केली होती, त्या पत्रावर हा रिमार्क केला आणि रिमार्क करून मला त्यांचा मेल देखील माझ्याकडे आलेला आहे. तर मेलमध्ये त्यांनी जे SITचे अध्यक्ष आहेत पुलकुंडवार साहेब, विभागीय आयुक्त पुणे, यांना त्यांनी मेल केलेला आहे की हा जो माध्यमिक मान्यतेचा जो प्रकार झालेला आहे याची कसून चौकशी करा आणि त्याचा यापूर्वी केलेल्या चौकशीचा अहवाल वरती पाठवा आणि ह्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन तुम्ही SIT चौकशी नेमून जे काही आरोपी आहेत त्यांना त्यांच्यावरती कारवाई करा. तर आपल्याकडे एवढे पुरावे असताना देखील अधिकारी एवढे का टाळाटाळ करत आहेत? बघा, आता मी तुम्हाला हे सांगेल की कुणालाही पूर्वी घडलेल्या घटनांशी कुणाला काही घेणं देणं नाहीये. प्रत्येकाला आपल्या पोळीवर लोणी कसं ओढायचं ते प्रत्येकाला पडलेलं आहे. अधिकारी सुद्धा बऱ्यापैकी, मी मगाशी पण म्हटलं, एकमेकांना झाकण्याचा प्रयत्न करतात. याच्यापेक्षा पण पुढे जाऊन सांगते, मी या प्रकारामध्ये एक राजकीय व्यक्तींना भेटायला गेले असता, त्यांचं नाव नाही सांगू शकत मी, एक OSDनी मला हे पत्र बघून सांगितलं की यापूर्वीचं जे मी जुलैमध्ये जे पत्र घेऊन गेले होते की स्मिता पाटील यांना बडतर्फ करा, तर त्यांनी ते माझं पत्र वाचलं आणि त्यांनी मला साईडला बोलवून सांगितलं तुम्ही साहेबांना भेटू नका आणि बडतर्फ करायच्या पत्रावर आपण काही बोलू शकत नाही, कारण त्या मॅडमनी किंवा ती जी कोणी अधिकारी आहे त्यांनी अख्खं त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे नोकरी मिळवण्यासाठी, आणि तुम्ही त्यांना बडतर्फ करा कसं काय म्हणताय. मी त्यांना म्हटलं, साहेब तुम्ही पण ते शिक्षण घेऊन आला असेल किंवा तुम्ही अधिकारी असाल, तुम्ही जर तो भ्रष्टाचार केला नसेल तर तुम्ही बोलू शकताय, परंतु त्या गिल्टी आहेत म्हटलं म्हणून आपण त्यांना ते हे केलेलं आहे. म्हणजे अधिकाऱ्यांना एकमेकांबद्दल एवढी कीव आहे, आणि ही एकाच ठिकाणी नाही, प्रत्येक ठिकाणी हे आपल्याला ऐकायला भेटतं. त्यांना त्यांचा एकमेकांचा एवढा जसं काही आपुलकी राहते ते त्यांना एकमेकांना झाकून घेण्याचा 100% प्रयत्न करतात. हे होती प्रियंका परांडे यांनी स्मिता पाटीलसह त्यांच्या कुटुंबियावरती देखील गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. याबाबत आपण यापूर्वी देखील स्मिता पाटील यांची बाजू घेण्याचा देखील प्रयत्न केला होता, पण त्यांनी याबाबत साफ नकार दिला होता. आता देखील आपण त्यांची बाजू घेण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पाहूया ह्या घडामोडीनंतर आणखी किती वळण घेणार आहे ते पाहूया. कॅमेरामन अक्षय विहारसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, सोलापूर.